वासना ज्योतिषी अशोक खराच्या काळ्या कृत्याचा एक पदर दररोज उलगडत चाललाय। सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंब माता ग्रामीण पतसंस्थेच्या व्यवस्थापक अविनाश कांडेकरला अटक करण्यात आली आहे। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातनं जगदंब माता पतसंस्था आणि शिर्डीची समता पतसंस्थेत बनावट खातं उघडून कोट्यावधीचे संशयास्पद व्यवहार केलेत। तो नॉमिनी असलेल्या खात्यातून अशा प्रकारचे व्यवहार झाल्यानं प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करण्यात आली होती। आता तर व्यवहार खरातनं केलेत। अटक थेट कांडेकर नावाच्या व्यवस्थापकाला झाली। त्याच्या अटकेनं 32 संशयास्पद खात्यांच्या व्यवहाराचा उलगडा होणार आहे। आधीच जमीन खरेदी विक्री व्यवहारात भागीदारी आणि मध्यस्थी केली म्हणून नाशिक शहरातील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली होती। शिर्डीमधल्याही एका हॉटेल व्यावसायिकाला ईडीचा सामना करावा लागला आहे। त्याच्या हॉटेल आणि निवासस्थानी छापे मारण्यात आले। एवढ्यावरच खरात लीला थांबल्या नाही। त्याच्याशी असलेल्या जवळकीमुळे समता पतसंस्थेचे संस्थापक ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। खरातच्या मालमत्तेचा विस्तार थेट मुंबईच्या उरणपर्यंत जाऊन पोहोचला। ज्या दिवशी त्याला अटक झाली नेमकं त्याच दिवशी त्याच्या पत्नीच्या नावानं 58 लाख रुपये किमतीच्या जमिनीचा व्यवहार झाला। या व्यवहारात संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता संशयास्पद ठरली आहे।